पुण्याच्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय ठरणारा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे पुणे रिंग रोड। पुणे शहराभोवती तब्बल 173 किलोमीटर लांबीचा वर्तुळाकार मार्ग उभारला जात असून याच प्रकल्पाची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपण विशेष सिरीज देखील सुरू केली आहे आणि आजचा हा आपला 6वा भाग आहे। आज आपण या प्रकल्पातील अत्यंत महत्त्वाच्या घटकाबद्दल जाणून घेणार आहोत, ते म्हणजे या प्रकल्पातील इंटरचेंजेस। नेमकं इंटरचेंज म्हणजे काय, पुणे रिंग रोड मध्ये एकूण किती इंटरचेंज उभारले जाणार आहेत, शिवाय कोणकोणत्या ठिकाणी ते असतील, त्याचा फायदा कोणत्या भागांना कशा पद्धतीने होणार आणि एका इंटरचेंजमुळे प्रवास किती सोपा आणि वेगवान होऊ शकतो, अशा सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पुणे रिंग रोड हा जरी पुणे शहराभोवती उभारला जात असला तरी सुद्धा त्याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्राला होणार आहे। पुणे मुंबई एक्सप्रेस वे, पुणे सोलापूर, त्याचबरोबर पुणे अहिल्यानगर, पुणे सातारा आणि पुणे नाशिक अशा प्रमुख महामार्गांना रिंग रोडवरील इंटरचेंजद्वारे थेट जोडलं जाणार आहे। त्यामुळे समजा तुम्ही संभाजीनगरहून मुंबईला जात असाल तर पुणे शहरामध्ये प्रवेश न करता थेट रिंग रोड मार्गे तुम्ही एक्सप्रेसवेवर पोहोचू शकाल आणि यामुळे शहरातील वाहतूक कोंडी, सिग्नल आणि वेळेचा अपव्यय हे सगळं काही आपल्याला टाळता येणार आहे। पण या प्रकल्पाबद्दल बोलताना बहुतांश वेळा त्याची 173 किलोमीटर लांबी, हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक, उड्डाण पूल, भुयारी मार्ग किंवा भव्य पूल यांची चर्चा केली जाते। पण खरं सांगायचं झालं तर या संपूर्ण प्रकल्पाचं सर्वात मोठं सामर्थ्य जर कोणत्या घटकामध्ये दडलं असेल तर ते म्हणजे आहे इंटरचेंज। कारण कितीही मोठा आणि आधुनिक रस्ता बांधला तरी सुद्धा त्यावर वाहनांना योग्य ठिकाणी प्रवेश आणि योग्य ठिकाणी एक्झिट मिळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, किंवा त्याशिवाय अपेक्षित फायदा हा त्या प्रकल्पाचा होऊ शकत नाही। आणि त्यामुळे पुणे रिंग रोडच्या नियोजनामध्ये इंटरचेंजला अत्यंत महत्त्वाचं स्थान हे देण्यात आलंय। आता सर्वप्रथम इंटरचेंज म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया, कारण अनेकांना इंटरचेंज आणि उड्डाण पूल हे एकच वाटतात, मात्र प्रत्यक्षामध्ये या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत। आता उड्डाण पूल म्हणजे एखाद्या रस्त्यावरील वाहतूक दुसऱ्यावरून वर किंवा खाली नेण्याची एक संरचना असते, पण इंटरचेंज म्हणजे विविध दिशांनी येणाऱ्या वाहनांना एकमेकांच्या मार्गामध्ये अडथळा न आणता वेगवेगळ्या दिशांना वळवण्यासाठी तयार केलेली संपूर्ण व्यवस्था किंवा त्या प्रकारची जी रचना असते त्याला इंटरचेंज असं म्हटलं जातं। आणि यामध्ये अनेक उड्डाण पूल, त्याचबरोबर लूप रॅम्प, त्याचबरोबर सर्व्हिस रोड, जोड मार्ग किंवा वेगवेगळ्या स्तरांवर उभारलेल्या संरचनांचा समावेश असतो। त्यामुळे वाहनांना सिग्नलवर थांबण्याची गरज पडत नाही आणि वाहतुकीचा वेग सुद्धा कायमच राहतो। आणि त्यामुळे जगातील कोणत्याही आधुनिक एक्सप्रेसवे किंवा रिंग रोडची खरी ओळख जी आहे ती या इंटरचेंज वरूनच ठरत असते। दरम्यान आता पुणे रिंग रोड मध्ये अशाच तब्बल 14 ते 15 प्रमुख मल्टी लेवल इंटरचेंज असल्याचं बोललं जातंय आणि हे इंटरचेंज केवळ पुणे शहराला जोडणार नाही तर महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांना सुद्धा एका वर्तुळाकार मार्गाने जोडण्याचं काम करणार आहेत। त्यामुळे रिंग रोड हा फक्त पुण्याभोवतीचा रस्ता न राहता संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या वाहतूक व्यवस्थेचा एक केंद्रबिंदू सुद्धा आता ठरणार आहे। आता यामध्ये किती महामार्गांचा समावेश आहे, अर्थात इंटरचेंज कोणत्या मार्गांना जोडले जातील यावर सुद्धा आपण एक नजर टाकूयात। तर यामध्ये पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग, पुणे नाशिक महामार्ग, पुणे अहिल्यानगर महामार्ग, पुणे सोलापूर महामार्ग, त्याचबरोबर पुणे सातारा, सासवड रोड, हिंजवडी IT पार्क परिसर, चाकण MIDC परिसर, लोणीकंद, रांजणगाव मार्ग, त्याचबरोबर मुळशी ते पौड रोड परिसर या सगळ्यांचा यामध्ये समावेश असल्याचं बोललं जात आहे। आता यामध्ये कुठल्या भागाचा समावेश आहे याबद्दल सुद्धा आपण बोलूयात। तर या इंटरचेंजची सुरुवात जी आहे ती उर्से परिसरापासून होतीये। उर्से इथे पुणे मुंबई द्रुतगती मार्गाशी याला जोडणी दिली जाणार आहे। म्हणजे आज पाहायला गेलं तर मुंबईहून नगर, नाशिक, सोलापूर किंवा साताराकडे जाणाऱ्या अनेक वाहनांना पुण्याच्या बायपासवर किंवा शहराच्या बाहेरील गर्दीच्या मार्गावरून प्रवास करावा लागतोय। पण रिंग रोड पूर्ण झाल्यानंतर ही वाहनं थेट इंटरचेंजच्या मदतीने रिंग रोडवर प्रवेश करू शकतील। परिणामी शहराच्या रस्त्यांवरचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि यानंतरचा जो भाग आहे तो माण आणि हिंजवडी परिसरातील इंटरचेंज विशेष महत्त्वाचा मानला जातोय। कारण हिंजवडी हे देशातील प्रमुख IT केंद्रांपैकी एक आहे। दररोज लाखो कर्मचारी या भागामध्ये ये-जा करतात। त्याचबरोबर सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते आणि रिंग रोडवरील इंटरचेंजमुळे हिंजवडीकडे येणाऱ्या वाहनांना थेट प्रवेश मिळणार असल्याने या भागातील वाहतूक व्यवस्थेमध्ये सुद्धा मोठा बदल अपेक्षित आहे। यानंतर पिरंगुट आणि उरवडे या परिसरातील इंटरचेंज मुळशी, ताम्हणी, त्याचबरोबर कोकण आणि पश्चिमेकडील ग्रामीण भागासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील। आता या भागातून येणाऱ्या वाहनांना पुणे शहरामध्ये प्रवेश
प्रवेश न करता थेट रिंग रोडवर येण्याची सुविधा उपलब्ध होईल आणि त्यामुळे पश्चिम पुण्यातील वाहतूक कोंडी सुद्धा कमी होण्यासाठी मोठी मदत होणार आहे। यानंतरचा जो भाग आहे तो आहे वारवे परिसरामध्ये पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गाशी जोडणारा इंटरचेंज इथे उभारला जाणार आहे। हा इंटरचेंज दक्षिण महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा प्रवेशद्वार ठरेल, ज्यामुळे कोल्हापूर, सांगली, कराड, सातारा या भागातून येणाऱ्या वाहनांना शहराच्या बाहेरील मार्गाने पुढील प्रवास करता येईल आणि त्याचप्रमाणे शिवरे आणि सासवड परिसरातील इंटरचेंजमुळे पूर्व आणि दक्षिण पुण्यातील वाढणाऱ्या नागरीकरणाला सुद्धा नवी दिशा मिळू शकते। याचबरोबर थेऊर इथे पुणे सोलापूर महामार्गाला जोडणारा इंटरचेंज उभारण्यात येणार आहे। इथे सोलापूर, बारामती, इंदापूर आणि मराठवाडा या भागातून येणाऱ्या वाहनांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा दुवा असणार आहे। दरम्यान आज या दिशेने येणाऱ्या वाहनांना अनेकदा शहराच्या वाहतुकीचा सामना करावा लागतोय, मात्र भविष्यात ही वाहनं थेट रिंग रोडवर प्रवेश करून आपल्या गंतव्यस्थानी म्हणजेच ठरलेल्या ठिकाणी सुद्धा सहज पोहोचू शकणार आहेत। त्याचबरोबर मार्कळ, सोलू आणि सोरतवाडी या परिसरातील इंटरचेंजमुळे नगर रोड, बाघोली, शिरूर आणि पूर्व पुणे परिसराला सुद्धा मोठा फायदा होणार आहे। कारण गेल्या काही वर्षांमध्ये या भागांमध्ये लोकसंख्या आणि वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे। परिणामी नगर रोडवरील वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या बनत चालली आहे आणि रिंग रोडमुळे या भागातील वाहतुकीला पर्यायी मार्ग सुद्धा उपलब्ध होणार आहे। दरम्यान याचबरोबर निगोजे, मोई आणि चिंबळी परिसरातील इंटरचेंज हा चाकण औद्योगिक पट्ट्यासाठी जीवनदायी ठरणार आहे। कारण चाकणमध्ये देशातील अनेक नामांकित वाहन उत्पादक कंपन्यांचे प्रकल्प आहेत। दररोज हजारो कंटेनर, ट्रक आणि मालवाहू वाहनं या भागातून राज्याच्या विविध भागांकडे प्रवास करतात आणि सध्या या मालवाहतुकीचा मोठा ताण पुणे परिसरातील रस्त्यांवर पडतोय, पण रिंग रोडमुळे ही वाहनं शहरामध्ये प्रवेश न करता थेट विविध महामार्गांवर सुद्धा जाऊ शकणार आहेत आणि त्यामुळे उद्योग क्षेत्राला सुद्धा मोठा फायदा होणार आहे। दरम्यान या सर्व इंटरचेंजचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यातील अंतर। कारण रिंग रोडवर साधारणपणे प्रत्येक 8 ते 15 किलोमीटर अंतरावर एक मोठा इंटरचेंज असणार आहे आणि यामुळे वाहन चालकांचा प्रवेश जो आहे किंवा एक्झिट आहे त्यासाठी खूप लांब प्रवास करावा लागणार नाहीये आणि शहराच्या कोणत्याही भागातून काही मिनिटांमध्ये रिंग रोडवर पोहोचणं हे शक्य होणार आहे। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे इंटरचेंज फक्त वाहतुकीसाठीच फायदेशीर ठरणार नाहीये, तर त्यांचा परिसर भविष्यामध्ये विकासाची नवी केंद्र सुद्धा उदयास येण्याची शक्यता आहे। म्हणजेच भारतातील आणि जगातील अनेक शहरांचा अनुभव सांगतो की ज्या ठिकाणी मोठे इंटरचेंज उभारले जातात त्या भागांमध्ये उद्योग, लॉजिस्टिक पार्क, त्याचबरोबर व्यावसायिक प्रकल्प, निवासी वसाहती आणि गुंतवणूक वेगाने वाढते आणि पुणे रिंग रोडच्या बाबतीत सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। थोडक्यात सांगायचं झालं तर पुणे रिंग रोडवरील इंटरचेंज हे या प्रकल्पाचे फक्त घटक नाहीयेत, तर संपूर्ण प्रकल्पाला अर्थ देणारे आणि त्याला कार्यक्षम बनवणारे सुद्धा केंद्रबिंदू आहेत। आणि हे इंटरचेंज नसते तर रिंग रोड फक्त एक वर्तुळाकार रस्ता ठरला असता, पण याच इंटरचेंजमुळे इतके महत्त्वाचे हायवे आता एकाच वाहतूक जाळ्यामध्ये जोडले जाणार आहेत। त्यामुळे भविष्यात पुण्यातील वाहतूक व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलण्यात जर कोणत्या घटकाची सर्वात मोठी भूमिका असेल तर ती या भव्य रिंग रोड प्रकल्पाची आणि या इंटरचेंजची असणार आहे। त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया, मात्र तुम्ही ही संपूर्ण सिरीज पाहण्यासाठी आपल्या कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका।